हवामानात बदल होत असल्यामुळे तापमानात देखील मोठ्या प्रमाणात घट होत आहे। त्यामुळे या ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव आता केळीनंतर फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकावर आलेला आहे। जळगावातील मुक्ताईनगर परिसरात सध्या आपण आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकता कशा प्रकारे फूल उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फुलाची लागवड केलेली आहे। झेंडूची फुलं असोत, अशा अनेक या शेवंतीचे फुलं असो, असे मोठ्या प्रमाणात फुलांची लागवड केलेली होती। मात्र सध्या या फुलांच्या वरती मोठ्या प्रमाणात शेतीवरती करपा रोगाचा प्रादुर्भाव आलेला आहे। जे उभे झाडं या ठिकाणी फुलांचे हे खराब होत आहेत, करपल्या जात आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात फूल उत्पादक शेतकरी संकटात सापडलेला आहे। लावलेला खर्च देखील या ठिकाणी शेतकऱ्यांचा निघणं कठीण झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी करावं काय असा प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहे। दिवाळीचा फटका आधी शेतकऱ्यांना इतर पिकासंदर्भात बसला असला तरी मात्र मोठ्या प्रमाणात फुलाची लागवड केलेली होती। मात्र आता करपाचा हा जो प्रादुर्भाव आहे, हा केळी उत्पादकानंतर आता केळी पिकावर आल्यानंतर आता फुलाच्या वरती देखील आलेला आहे। त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा जिल्ह्यातील फूल उत्पादक सापडलेला आहे। शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।